भायखळ्याच्या राणीबागेमध्ये शक्ती वाघाचा मृत्यू झालाय। त्याचा फुफ्फुस 90% खराब झाल्यानं मृत्यू झाला। अचानक अपस्माराचे झटके आले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालाय। उपचार करण्याआधीच शक्ती वाघाला वाघ दगावला। तो 10 वर्षांचा होता। उद्यान प्रशासनाने या वाघाच्या मृत्यूची माहिती 8 दिवस जाहीर केली नसल्यानं प्रश्न उपस्थित केले जाते। 2020 मध्ये संभाजीनगरच्या प्राणी संग्रहालयातून शक्ती वाघ आणण्यात आलेला होता। प्राणी संग्रहालय प्रशासन व त्याच्यावरती उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना प्रसिद्ध न करणे किंवा त्याचा मृत्यू झालेल्याची बातमी बाहेर प्रसिद्ध न करणे याच्या मागचं कारण काय, लपवून ठेवण्यामागचं कारण काय होतं। व्याघ्र प्रकल्पातील एखाद्या वाघाचा मृत्यू झाला तर वन विभाग त्याची बातमी दुसऱ्या दिवशी जाहीर करते। 8 दिवस याचा मृत्यू झालेल्याची बातमी जाहीर न करणे याच्या मागचं कारण काय। त्याचा मृत्यू माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या श्वसन नलिकेजवळ एक हाड अडकून त्याचा मृत्यू झाला आहे, पण त्याच्यावरती उपचार का केले गेले नाही। इथे खाण्यामध्ये एखादं, कारण ते हाडं पण चावतात, त्याच्या कुठेतरी इजा झाली असावी। आणि जसं आता माणसाला अचानक अटॅक येतो ती जास्त शक्यता त्यांना वाटते।